चला 16 मिनिटांचा वेळ आहे. 4 षटक आहेत. 4 षटक आपल्याला 16 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. नक्कीच टाइम आउट लावलं जाईल याची दक्षता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. अजय आणि मयुरी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गणेश. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्नात राहिला. अयशस्वी फटका आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुरुवात चांगली झाली मांडलाईवाडी संघाकडून. गणेश काटकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर चेंडू आणि इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवर आले विकेट. मयूर इथे मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच चांगली सुरुवात मांडलाईवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर विकेट. आता मात्र इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात शंकर दळवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात. जुळवाडी संघात चला स्पीडअप घ्या. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अमोल थोडस फंबल पाहायला मिळालं. इथं मात्र चुकीला माफी नाही आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार. झालाय फरार. आलाय चौकार. डीजे पुढचा चेंडू गणेश काटकर. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसरतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाले मांडलाईवाडी संघाकडून. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा येतात इथे मात्र धावगतीला बेड्या गाठल्यात गोलंदाज गणेश याने. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. मागे काय घडतंय नक्कीच एक धाव समाधान मानावं लागेल. आणि एका धाबेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 5 या आकड्यावर. पहिल्या षटकांचा खेळ चालू आहे. तर 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आता त्यांना आपल्याला पाहायला मिळतात. गणेश काटकर नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच असोसिएशन मध्ये जागा आपली नाव निर्माण करण्याचं काम नक्कीच त्यांनी केलंय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळून काढलाय. काव कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या षटकांचा वादवी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले. तब्बल 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच चांगलं षटक पॉवर प्लेचं षटक. ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येतात या ठिकाणी मात्र फलंदाजांना शांत ठेवलंय गणेश यांनी. नवीन गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो अमोल पिंपळे. नक्कीच एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अमोल सज्ज आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. बॅटची लिडिंग एज. चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला यष्टांच्या मागे. नक्कीच युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंचा ते नक्कीच कौतुक केलं जातं. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच अंडर 23चा संघ देखील शाहूवाडी असोसिएशनच्या माध्यमातून तयार केला गेलाय. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट अमोल. हाफ ट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. एक धाव तर अर्जित केली गेले. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला
शंकरच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र थोडं थांबवलंय, मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना. नक्कीच कौतुक करावं लागेल मांडलाईवाडी संघाच्या गोलंदाजांचं देखील. दुसरं षटक मार्गस्थ आहे, धावफलकावर धावा लागले तब्बल 8. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट अमोल. यावेळी सफल होऊन करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण आणि फलंदाजाला डॉट बॉलचं आमंत्रण. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. पुढचा चेंडू, यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच स्वतःवर नाराज असतील फलंदाज मयूर. नक्कीच लागोपाठ दुसरा फटका देखील फसलाय. पुन्हा एकदा अमोल, यावेळेस मिस टायमिंग शॉट. इथे मात्र जजमेंट थोडस खराब आपल्याला पाहायला मिळालं. वन बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील, धावबाची संधी आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. 1-10 अशी स्थिती सध्या तरी जुळेवाडी संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. तर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल, कारण मांडलाईवाडी संघ देखील तितकाच मातब्बर संघ आहे. हाफ ट्रॅकर चेंडू, पुन्हा एकदा इथे मात्र झेल सुटलाय. झेलची संधी होती मात्र झेल झालाय धरतीला दान. पुन्हा एकदा खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 3 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी 1 धाव मिळायला हवी होती त्या ठिकाणी 3 धावा मिळतात आणि 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये थोडस खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच चेंडूने दिशा बदलली, त्याचा फटका मात्र मांडलाईवाडी संघाला लागलेला आहे. दरम्यान 3 धावा पूर्ण केल्यात. 1 शॉट, 2 धावा मिळतील. नक्कीच 1 शॉटचा इशारा आलाय पंचांचा. पांडुरंग गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. पुढचा चेंडू, शंकर ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक वर मयूर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू फरार, सीमारेषे पार, आलाय चौकार. यावेळेस देखील खराब क्षेत्ररक्षण, थोड्याशा चुका आणि त्या वारंवार चुका या ठिकाणी मात्र मांडलाईवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं लेझी क्रिकेट देखील पाहायला मिळालं. नक्कीच या चुकाचा परिणाम मात्र या सामन्यावर होईल. नक्कीच चुका करणं इथे मात्र थोडंसं महागात पडेल मांडलाईवाडी संघाला. धावफलकावर धावा लागले तब्बल 21. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पांडुरंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. राईट मध्ये विकेट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, आता मात्र पुन्हा टाकावा लागेल चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अवांत धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या आकड्यावर. 22 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जुळेवाडी संघ पुन्हा एकदा स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न. बॅक अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा मानस इथं मात्र थोडासा असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय पांडुरंग यांचा. हाफ ट्रॅकर चेंडू, फटका फसलाय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स गॅदर करतील गणेश आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच
3 धावा, 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 26 या आकड्यावर. पुढचा चेंडू डेट घोषित केलाय पंचांनी. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट, पांडुरंग गोलंदाजी मार्कवर. यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. फटका. इथे मात्र काय घडतंय, धावपाच्या सुरुवात इथे मात्र विकेट आली. शंकर बॅक टू टॅग आउट, बिग विकेट डाऊन. शेवटचा आणि अंतिम षटक, स्लॉग वरचं षटक आपण पाहायला मिळतात. बबन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. बबन यांचा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. थोडी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकेल, जाऊन पोहोचतो तब्बल 27 या आकड्यावर. इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात संदीप. नक्कीच सध्या नॉन स्ट्राईकला असतील. फुल टॉस चेंडू, इथे मात्र डीप बॅकवर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होता. डीप मध्ये खेळाडू आहेत, गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावर. या पुढील होणारा सामना श्री NVCC करंगुळे देव विपक्ष प्रियंका 11 ऐनवडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा आहे. यावेळेस हुक केला, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पार. आला एक दर्जेदार चौकार. 4 धावा. डीजे यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे मात्र फटका देखील. फर्स्ट लाईन बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू विसवतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातो. यावेळेस लॉंग कार्पट चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. डीप मिड विकेट मधून अमोल येतील, गॅदर करतील. दरम्यान नक्कीच 1 धाव अर्जित केली, सॉरी 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरकतोय. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस बॅटची लिडिंग एज, लॉंग स्ट्रोक बाउंड्री लाईन क्लिअर करा. चेंडू जातो सीमारेषे पार. शेवटच्या चेंडूवर देखील आलाय चौकार. डीजे
चला जुळेवाडी संघ आपण देखील थोडं स्पीडअप घ्या. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिला चेंडू विकेट आली आहे. नक्कीच काय सुरुवात झाली आहे. गणेश काटकर याची विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गणेश बॅक टू पवेलियन. बिग 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 विकेट डाऊन. डीजे या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. दीपक खोतला संग्राम खोतकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळेस मात्र अबे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. बॉलर दीपक यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी 40 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच पंच रिव्ह्यू घेतला गेला. 40 धावांचा टार्गेट सेट केलाय मांडलाईवाडी संघासमोर जुळेवाडी संघाने. नक्कीच सुरुवात चांगली झाली जुळेवाडी संघासाठी. पहिल्या चेंडूवर विकेट आली.
नक्कीच थ्रो गोलंदाजी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नो घोषित केलाय पंचांनी थ्रो गोलंदाजी. नक्कीच गोलंदाज बाद असतील 3 धावा मिळतील. चला जुळेवाडी संघ थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल आपल्याला. चला प्रियंका 11 ऐनवडी संघ नॉन-एपिक जिंकलेले आहे. त्यांचा प्रथम क्षेत्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. लव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू हाताळलाय. नक्कीच कौतुक करावं लागेल लव याचं. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळाले. फ्री हिटचा चेंडू होता. धावफलकावर धावा लागले 3. पुन्हा एकदा लव राईट ऑन द विकेट. आनंद आणि बबन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकदा वर्जित केली गेली. एकरी धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकेल. धावून पोहोचेल तब्बल 4 या आकड्यावर. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय. विकेट आले. बाबा बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. अमोल पिंपळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 4 वर स्ट्रायकिंग एंडला अमोल पिंपळे. मांडलाई वाडीचा संजावती वादळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. डगआउट होऊन मधून सेट होऊन आलेत. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. अमोल पिंपळे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. समाचार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र झालाय गोलंदाजाचा अमोलच्या माध्यमातून. यावेळी देखील सन्मान दिलाय. नक्कीच चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूचा नक्कीच सन्मान केलाय या ठिकाणी. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलकावर धावा लागलेत 8. शंकर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. नक्कीच जवळजवळ 5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजून 11 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल आणि 11 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. शंकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात जोळेवाडी संघाकडून. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजाला थांबवलं गेलंय लव यांच्या माध्यमामध्ये. यावेळेस आप ट्रॅकर चेंडू शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल पॉवरफुल दर्जेदार दिमागदार श्रीनिनाई विटलाई चषक षटकार. डीजे
शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. आपण यायचं आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. डॉट चेंडू हाताळलाय. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर. दुसरा चेंडू देखील उडकावून दिलाय. इथे मात्र काय घडतंय दोन्ही फलंदाजांमधून. नक्कीच असं म्हटलं जातं 4 लोक काय बोलतील, ती 4 लोक मैदानाच्या आतमध्ये आता ह्यांना काय लोक म्हणत असतील. नक्कीच चुका घडतात जुळेवाडी संघाकडून. चांगला झेल संधी निर्माण करून देण्याचं काम नक्कीच 100% केलंय शंकर याने. त्या मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. चौकार येतोय आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 18 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा आपण पाहतोय शंकर दळवी मैदानाच्या आतमध्ये. त्याला थोडं स्पीडअप घ्या. यावेळेस बॅटची लिडिंग एज लागली आहे का? इथे मात्र दाद मागितले गेले. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. नक्कीच विचार विनिमय करून निर्णय द्यावा लागेल पंचांना. विकेट आली. बॅटची लिडिंग एज होती आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. फलंदाज परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3 लागतोय मांडलाईवाडी संघाला. दरम्यान दिव्या डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. नक्कीच थोडासा संघर्ष करताना मांडलाईवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विकेटचा सडा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शंकर आणि कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शंकर यांची. नक्कीच अचूक टप्प्यात वर नियंत्रण देखील चांगलं आहे शंकर यांचं. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले जुळेवाडी संघासाठी. लो स्कोरिंग मॅच 40 धावांचा डिफेंड करताना मात्र गोलंदाज शंकर आपले कामगिरी चोख पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म विकेट. नवीन फलंदाज आनंदा. यावेळेस इन मिस टायमिंग शॉट. इथे मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. टिपलाय झेल संपलाय बॅटर. आनंदाचा खेळ. आनंदा बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बारा चेंडू आणि 22 धावा. मयूर गोलंदाजी मार्क साठी आपल्याला सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जुळेवाडी संघाकडून मयूर. स्ट्रायकिंग एंडला अमोल पिंपळे झंझावती वादळ मांडलाईवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचची लिडिंग एज. इथे मात्र दिशा बदलली. चेंडूने एक धाव तर अर्जित केली गेली. इथे मात्र धावपाची संधी होती आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव तर अर्जित केली गेल्याने एका धावेच्या मने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या आकड्यावर. 21 धाव्यांची गरज आहे. अकरा चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. यावेळी देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता
पांडुरंग यांचा एकदा वर्जित केली गेले. लेग बायच्या स्वरूपात एकदा वर्जित केली. या पुढील होणारा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहाल. एका बाजूने प्रियंका 11 ऐनवाडी संघ तर एका बाजूने NBCC करंगोळे देऊळवाडी संघ. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. यावेळेस गॅप मध्ये चेंडू आहे. गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू फरार, सीमारेषे पार. आला एक दर्जेदार चौकार. विराळे आणि सावर्डे संघामध्ये जो सामना झाला त्याचा सामनावीर आहे मॅन ऑफ द मॅच अभि ठरलाय. 41 धावा ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या त्याचा तोच अभि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अभि यायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकार करायचा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. अजूनही 14 धावेंची गरज आहे विजयासाठी. चला व्यवस्थापन कमिटी आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे अभि याला. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पार. अमोलच्या बॅट मधून आला कणकणीत चौकार. यावेळेस देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार जातोय. लागोपाठ तिसरा चौकार आपल्याला अमोलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन केलंय मांडलाईवाडी संघाने. धावफलकावर धावा लागले तब्बल 34. 6 धावेंची गरज. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 6 धावा. एक पैसा वसूल पाहायला मिळतोय जुळेवाडी संघ. थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोलंदाजीसाठी शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये निर्णायक षटक. 6 चेंडू आणि 6 धावा. पैसा वसूल सामना, हाय व्होल्टेज सामना. मॅच क्रुशियल होत चालली आहे. 24 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्या होता. त्यानंतर मांडलाईवाडी संघाने अमोलच्या जोरावर जे पुनरागमन केलंय नक्की 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज विजयासाठी मांडलाईवाडी संघाला. पांडुरंग आणि अमोली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अमोलने आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलंय. आता मात्र डॉट चेंडू फेकलाय. 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच स्वतःवर नाराज आहेत अंकुश, कारण माहित आहे अमोलला स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवर जर अमोल आला तर हा मॅच अमोल नक्कीच फिरवू शकतो. नक्कीच आता गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडा नक्कीच होईल. अमोलसाठी क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. नक्कीच पुढचा चेंडू. यावेळेस अलंकार पण चेंडू काय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कौतुक करावं लागेल खेळाडूचं. अशोक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. बॉल टोरून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन झाले. नक्कीच अंकुशने देखील पुनरागमन करण्यास सुरुवात केलेली आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. चला स्पीडअप घ्या. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. जाईल का सीमारेषे बाहेर.
इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय होतंय, काय बिघडतंय, आणि इथं मात्र धावपाच्या स्वरूपात विकेट आली. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. इथे मात्र आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली. तिसरी धाव घेताना इथे मात्र धावपाच्या स्वरूपात विकेट आले. 2 चेंडू आणि 1 धावा. स्कोर लेवल झालेला आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग नक्की स्पर्धेचा नियम आहे. रोशन नक्की स्ट्रायकिंग, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला अमोल पिंपळे. 1 धाव नक्कीच महत्वाचे आहे. या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. जुळेवाडी किंवा आसवडे, सॉरी मांडलाईवाडी, 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणता संघ पुढच्या फेरीत दाखल होईल, जुळेवाडी की मांडलाईवाडी? डॉट चेंडू, काय घडतंय, काय बिघडतंय? एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं बब्बर शेर. 1 चेंडू आणि 1 धाव. एक चेंडू आणि 1 धावेची गरज. चला काळजी देखील घ्यायची आहे, विनंती असेल. चला स्पीडअप घ्या. 1 चेंडू आणि 1 धाव. मांडलेवाडी की जुळेवाडी? इथे मात्र सन्मान दिलाय. काय घडतंय, काय बिघडतंय? चांगली फाईट जुळेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय मांडलेवाडी संघाने. हार्ड लक, बॅड लक जुळेवाडी संघ. चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला, चांगली फाईट आपण दिलीत. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आपलं देखील आयोजकांच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. यापुढील होणारा सामना, चला देऊळवाडी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. देऊळवाडी संघ विनंती असेल, 3 षटकांचा सामना, 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. नक्कीच ऐनवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला देऊळवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल.